नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पवार. वरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, माणूस वन प्लसचा ट्रिमर विकतोय आणि दुसरी शॉकिंग गोष्ट अशी आहे की वन प्लस ट्रिमरच बनवत नाही. आणि जरी वन प्लसच्या ब्रँडला कळला माझा नावाचा वापर करतोय आणि ट्रिमर सेल करतोय, तरी तो ब्रँड त्यांचं काही करू शकत नाही. ते कसं मी तुम्हाला सांग, हा माणूस आहे इंदोरचा आणि त्याचं स्वतःचं एक इलेक्ट्रिक शॉप आहे. त्यांनी गोष्ट नोटीस केली की लोक येतात आणि फक्त ब्रँडेड ट्रिमरलाच विचारतात आणि तेच ट्रिमर घेतात आणि त्यांना सगळ्यात जास्त प्रॉफिट होतो हा विदाउट ब्रँडच्या ट्रिमरमध्ये, कारण की ते चायनामध्ये येतो आणि त्यांना स्वस्त पडतो. मग त्यांनी एक आयडिया लढवली. त्यांनी चायनाचा एक डिस्ट्रीब्युटर पकडला आणि त्याला म्हटलं की मला या नावाने प्रिंट करून ट्रिमर बनवून दे. आणि ते ट्रिमर त्यांनी प्रिंट करून घेतले आणि इंडियामध्ये सेल पण केले. आणि एवढं सेल झाला की फ्लिपकार्टने त्याला एक अवॉर्ड पण दिला की सगळ्यात जास्त ट्रिमर सेल केल्याबद्दल. आणि हे कळल्यानंतर सुद्धा वन प्लसने त्याचं काहीच केलं नाही. ते कसं तुम्हाला सांग, तुम्ही बघितलं असं वन प्लसचा जो ब्रँड आहे त्याचं नाव असं असतं, तर त्याने काय केलं, त्या नावाच्या मध्ये एक स्पेस दिला आणि ते नाव ट्रेडमार्क करून घेतलं. ज्याने काय झालं की कितीही सेल झाला तरी वन प्लस त्याच्यावरती कुठलाही आक्षेप घेऊ शकत नाही किंवा केस करू शकत नाही. त्या माणसाने कुठलं डोकं कुठं लावलं आणि कसा सेल त्याचा वाढवला. या ठिकाणी तुमच्या आणि माझ्यासारखी माणसं इथे रील स्क्रोल करत बसतात किंवा लोक काय म्हणतील याचा विचार करत बसतात. लोक काय विचार करतील याची तेवढीच व्हॅल्यू आहे जेवढी आता मेसीला आपण वानखेडे स्टेडियम मध्ये बोलवल्यानंतर त्या ठिकाणी अजय देवगण आणि टायगर श्रॉफची जेवढी व्हॅल्यू होती तेवढीच. जे तुम्हाला चांगलं वाटतं ना मित्रांनो, त्याचाच विचार करा आणि लोकांचा विचार करणं सोडा आणि तरच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाताल. भेटूया आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.